सध्याच्या स्थितीत अनेक कार्यालयांमध्ये रिपोर्ट बनवण्यासाठी नेहमी उपयोगात येणारे एक्सेलमधील फॉर्म्युला यांचा वापर होतोय. जर आपण एक्सेलचा वापर करता असाल तर हे एक्सेल फॉर्म्युला आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. इथे आपण 25 एक्सेल फॉर्म्युले पाहणार आहोत, परंतु ते सलग एका व्हिडिओमध्ये करायचं म्हटलं तर जवळजवळ 1.5 तास लागू शकतो आणि एवढा मोठा व्हिडिओ पाहणं प्रत्येकाला शक्य होत नाही आणि म्हणून मी हे फॉर्म्युले पार्ट मध्ये करणार आहे. साधारण 3 ते 4 पार्ट याचे होऊ शकतात आणि ही सिरीज आपण फॉर्म्युलाची जरूर पाहाल. चला तर आपण सुरू करूया. मी आहे बाबूजी बुरुड. चला शिकूया या माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. असे कोणते फॉर्म्युला आहेत जे महत्त्वपूर्ण आहेत व सतत उपयोगी पडणारे आहेत ते माहीत करून घेण्यासाठी पाहूया हा व्हिडिओ. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपणास विनंती आहे की जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण एक्सेल फाईल ओपन करूया. तर ही एक्सेल फाईल ओपन झालेली आहे आणि ह्या फाईलच्या मदतीनेच आपण जे हे 26 पॉवरफुल फॉर्म्युला शिकणार आहोत. या एक्सेल फाईलच्या मदतीने तुम्ही पॉवरफुल 26 फॉर्म्युलाज शिकणार आहात. यातील पहिला फॉर्म्युला आहे पहा फ्रिक्वेन्सी आणि युनिक. म्हणजे इथे आपण 2 फॉर्म्युले शिकणार आहोत, फ्रिक्वेन्सी आणि युनिक. इथे पहा एम्प्लॉई आयडी आहे, एम्प्लॉई नेम आहे आणि एज आहे. ही फाईल आहे एवढी मोठी. तर याच्यात एम्प्लॉईचे नाव आणि एज दिलेले आहेत. तर यामध्ये एका एजच्या अनेक एम्प्लॉई असू शकतात. एका एजचे किती एम्प्लॉई आहेत हे आपल्याला वेगवेगळं काढायचं आहे. तर त्यासाठी आपण फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला लावणार आहोत. तो का व कसा उपयोगी पडणार हे आपण पाहूया. तर आपल्याला काय पाहायचंय तर कोणत्या एजचे किती एम्प्लॉईज आहेत, कुठल्याही एका एजचे किती एम्प्लॉई आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. आणि त्यासाठी आता आपण पहिल्यांदा हा एजचा जो कॉलम आहे तो पूर्ण आपण टेबल मधला सिलेक्ट करूया. हा सिलेक्ट झालेला आहे. हा सिलेक्ट झाल्यानंतर आपण कॉपी करणार आहोत. कॉपी केला आणि इथे आपण पेस्ट करणार आहोत. हा पेस्ट केला. आता आपल्याला हा जो पेस्ट केलेला आहे तर त्याच्यात युनिक नंबर मिळवण्यासाठी आपण पहिल्यांदा इथे डाटामध्ये जाणार आहोत. डाटा हा मेनू आहे. ह्या मेनूमध्ये गेलो आणि इथे रिमूव्ह डुप्लिकेट्स असं मग त्याच्यावर क्लिक करणार आहोत. तर इथे क्लिक केल्यानंतर एक डायलॉग बॉक्स येईल. तर एक्सपांड सिलेक्शन. एक्सपांड सिलेक्शन म्हणजे हा कॉलम सिलेक्ट केलेला आहे आणि याच्या आजूबाजूला अजून टेक्स्ट किंवा टेक्स्ट आहे. तर इकडे तुम्हाला एक्सपांड करायचं आहे का, म्हणजे हे पूर्ण सिलेक्शन मध्ये घ्यायचं आहे का, तर आपल्याला फक्त हाच कॉलम ठेवायचा आहे आणि याच कॉलम मध्ये चेंजेस करायचे आहेत किंवा डुप्लिकेट रिमूव्ह करायचे आहेत. म्हणून कंटिन्यू विथ दी करंट सिलेक्शन याच्यावर सिलेक्ट करा, क्लिक करा आणि रिमूव्ह डुप्लिकेट वर क्लिक करा. असं केल्याने हा कॉलम डी इथे सिलेक्ट आहे असं म्हणते आणि इथे ओके करा. ओके केल्यानंतर इथे दाखवतोय 11 डुप्लिकेट व्हॅल्यूज फाउंड अँड रिमूव्ड 9 युनिक व्हॅल्यूज रिमेन. म्हणजे डुप्लिकेट व्हॅल्यूज 11 होत्या तर त्या काढल्यानंतर आपल्याला इथे 9 डुप्लिकेट व्हॅल्यू राहिलेले आहेत असं सांगायचंय त्याला. तर इथे आता डुप्लिकेट निघून गेले. ह्या कॉलम मध्ये जे डुप्लिकेट म्हणजे जे सारख्या वयाचे जे होते ते इथे निघून गेलेले आहे. तर इथे आता आपण याला युनिक नाव देऊया, युनिक. तर आता इथे ज्या राहिल्यात त्या युनिक व्हॅल्यू राहिल्यात, म्हणजे प्रत्येक एजची एकच व्हॅल्यू आपल्याला इथे दिसेल. तर हे आपण कशाने केलं तर डाटा मेनू मध्ये जाऊन डुप्लिकेट रिमूव्ह केलंय. तर इथे आपल्याला हे एका फॉर्म्युल्याने करता येऊ शकतं आणि तो फॉर्म्युला काय आहे तर तो युनिक फॉर्म्युला आहे. हा युनिक फॉर्म्युला आपल्याला वापरण्यासाठी जर आपण इथे इक्वल टू साइन केलं आणि युनिक टॅबने पुढे गेलो
आता युनिक घेण्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर इथे हा C2 ते आपल्याला कुठपर्यंत घ्यायचंय पहा, C21, C2 ते C21 असं घ्यायचंय. ब्रॅकेट क्लोज करा आणि एंटर करा. आता एंटर केल्यानंतर इथे आपल्याला एरर आली. फॉर्म्युला तर मांडलाय पण एरर आली. तर ही एरर काय म्हणते, हा युनिक फॉर्म्युला मांडण्यासाठी हे सगळं आपल्याला ब्लँक पाहिजे, मोकळं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून आता ते सिलेक्ट करून आपण डिलीट केलं. तर आता हे सर्व डिलीट झालेलं आहे पहा. परत आपण युनिक फॉर्म्युला मांडूया. युनिक आता आपल्याला C2 ते C21 सिलेक्ट करायचे. हे सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर ब्रॅकेट क्लोज केलं आणि एंटर केलं. तर आपण रिमूव्ह डुप्लिकेटने जे मांडलं होतं ते आपण इथे फॉर्म्युल्याने डायरेक्ट मांडलेलं आहे. आता आपल्याला ह्या 31 वयाचे किती एम्प्लॉईज आहेत किंवा 25 वयाचे किती एम्प्लॉईज आहेत ते इथे काढायचे. आणि त्याच्यासाठी आपण फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला वापरणार. फ्रिक्वेन्सी, तर आता इथे आपण फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला वापरणार आहोत. फ्रिक्वेन्सी आलं, तर इथे काय विचारलंय पहा, डाटा ॲरे. डाटा ॲरे साठी आपल्याला हा C कॉलम पूर्ण सिलेक्ट करायचा आहे. हा सिलेक्ट झाला, कॉमा दिला, त्याच्यानंतर पुढच्या आर्ग्युमेंटला आलो आपण आणि इथे बिन्स ॲरे म्हटलेला आहे. ह्या बिन्स ॲरे साठी आपल्याला हा D कॉलम सिलेक्ट करायचा आहे. हा D कॉलम सिलेक्ट केला आणि इथे ब्रॅकेट क्लोज केलं, एंटर मारलं. तर पहा आपल्याला इथे आलेलं आहे. आता इथे जे आलेलं आहे त्याची जर आपल्याला टोटल घ्यायची म्हटले तर किती आहे ते पाहूया आपण. सम 20 आली. तर हे आपले 20 आहेत, 20 एम्प्लॉईज आहेत. तर त्याप्रमाणे ही 20 आलेली आहे. म्हणजे आपला फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला बरोबर आलेला आहे. याचा अर्थ की 31 वयाचे 4 एम्प्लॉय आहेत, 25 वयाचे 5 आहेत. आता 25 वयाचे 5 कोणते आहेत पाहूया. 1, 2, 3, 4 आणि 5 असे आले. पुढे नाही आहे. आता तसंच समजा 28 वयाचे पाहूया. 28 वयाचे 2 एम्प्लॉई, तर ते कोणते आहेत, 28 1 आणि 28 2, हे 2 एम्प्लॉई आहे. तर जे आपल्याला काढायचं होतं की एका वयाचे किती एम्प्लॉईज आहेत ते इथे आपल्याला ह्या 2 फॉर्म्युल्यांमुळे आणलं. आता पुढे जाऊया आपण. आपला पुढचा फॉर्म्युला आहे इंडेक्स अँड मॅच. म्हणजे इथेही 2 फॉर्म्युले आहेत. पहिले 2 पाहिले आणि इथे आपण 2 पाहतो. तर त्यासाठी आपण हे टेबल घेतलेलं आहे. हे टेबल घेतलेलं, हे कोचिंग क्लासेसचं बॅचचं टाइम टेबल आहे. त्यात कॉलम काय काय आहेत पहा. टाइम, नंतर इथे शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांची नावं आहेत. इथे टाइम आलेला आहे आणि हे विषय मांडलेले आहेत. तर असे हे टाइम टेबल आहे. आता ह्या टाइम टेबल मधून आपल्याला काय काढायचंय पहा. इथे हे जे शिक्षक आहेत त्यांची इथे लिस्ट दिली आणि त्याला ड्रॉप डाऊन लिस्ट आपण क्रिएट केलेली आहे. तसंच इथे हे टाइम जो आहे या टाइम साठी सुद्धा ड्रॉप डाऊन लिस्ट क्रिएट केलेली आहे. तर आपल्याला कुणाला जर हे ड्रॉप डाऊन लिस्ट कशी करायची हे माहीत नसेल तर मी इथे सांगू इच्छितो की ही ड्रॉप डाऊन लिस्ट करायची असेल तर आपल्याला डाटा मेनूमध्ये जावं लागेल. इथं डाटा मेनूमध्ये डाटा व्हॅलिडेशन असं ऑप्शन आहे आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला डाटा व्हॅलिडेशन याच्यावर क्लिक करायचे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हॅलिडेशन क्रायटेरियामध्ये इथे क्लिक करायचं आणि लिस्ट सिलेक्ट करायची. इथे लिस्ट सिलेक्ट करायची, कारण मी इथे अगोदरच सिलेक्ट केलेली असल्यामुळे इथे ती लिस्ट ऑटोमॅटिक आलेली होती. पण आपण पहिल्यांदा इथे ही क्लिअर करूया, लिस्ट क्लिअर करूया. आता इथली लिस्ट क्लिअर झालेली आहे आणि आपण पुन्हा आता डाटा व्हॅलिडेशन मध्ये गेलो. डाटा व्हॅलिडेशनला आलो. इथे आता पहा व्हॅलिडेशन क्रायटेरियामध्ये एनी व्हॅल्यू आलेली आहे आणि एनी व्हॅल्यू आलेली आहे. इथे आपण क्लिक करा आणि लिस्ट सिलेक्ट करा ह्या लिस्टमध्ये आणि पुढे सोर्स हा ओपन झालेला आहे आपल्याला. ह्या सोर्समध्ये
आपल्याला काय द्यायचंय, तर हे टाइम द्यायचे. तर ते टाइम कुठे ते इथे आहे, हे सिलेक्ट करा. हे सिलेक्ट केल्यानंतर हे फ्रॉम टू टाइम आलेलं आहे आणि याला ओके करा. ओके केल्यानंतर इथे पुन्हा टाइमची ड्रॉपडाऊन लिस्ट क्रिएट झालेली आहे पहा. तर अशी ड्रॉपडाऊन लिस्ट केली जाते आणि इथे तशीच आपली हे शिक्षकांची लिस्ट क्रिएट केलेली आहे. तर ही झाली ड्रॉपडाऊन लिस्ट. आता इथे आपण इंडेक्स आणि मॅच यांच्या साहाय्याने आपल्याला एक रेकॉर्ड शोधायचं आहे. म्हणजे समजा आपण इथं आता विवेक सर घेतले, तर विवेक सरांचा 7:30 वाजता कुठल्या विषयाचा क्लास आहे, किंवा 9 वाजता त्यांचा कुठला क्लास आहे, किंवा इथे आकाश सर घेतले तर आकाश सरांचा 7:30 वाजता कुठला क्लास आहे, तर ते इथे आपण काढू शकतो. तर याच्यासाठी पहिल्यांदा आपण इंडेक्स हा फॉर्म्युला पाहणार आहोत. इथे इंडेक्स फॉर्म्युला पाहूया. इज इक्वल टू इंडेक्स. तर आपल्याला काय पाहिजे इथे H2 घेतलं. आपल्याला H2 का घेतलं, तर इथे जी व्हॅल्यू आली आहे इंडेक्स फॉर्म्युला आपण इथे घेतल्यानंतर इथे जे सिंटॅक्स दिसतंय त्याच्यात पहिलं काय विचारलं, ॲरे काय आहे, तर आपलं हे टेबल आहे आणि ते टेबल हे कोचिंग बॅचेस टाइम टेबल ही ओळ सोडून आपण सिलेक्ट करणार आहोत. म्हणजे आपलं टेबल इथून सुरू होणार आहे. इथून सुरू झालं टेबल आणि इथे संपलं. म्हणजे A2 ते E9 असं आहे आपलं टेबल सिलेक्ट झालेलं आहे. कॉमा द्या. कॉमा दिल्यानंतर पुढचं आर्ग्युमेंट आले रो नंबर. आता रो नंबर इथे आपण जे सिलेक्शन केले 7:30 असं टायमिंग, तर त्याची रो नंबर काय आहे, तर ही रो नंबर आहे त्याची. इथे तर आकडा 3 दिसतोय आपल्याला पहा, पण आपल्या टेबलमध्ये ही 2 नंबरला आहे. का, तर आपले टेबल इथून सुरू झालेले, म्हणजे हा 1 नंबर येईल आणि ही लाईन 2 नंबर येणार आहे, ही ओळ 2 नंबर येणार आहे. म्हणून आपण इथे 2 घेणार आहोत. कॉमा दिला. कॉमा दिल्यानंतर पुढचं आर्ग्युमेंट आलं कॉलम नंबर. तर आपल्या टेबलमध्ये कॉलम्स काय आहेत, हा 1, हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5. आता आपल्याला हे विवेक सर जे आहेत, ते विवेक सर कुठल्या कॉलम मध्ये आहेत, तर ह्या कॉलम मध्ये. मग 1, 2, 3 कॉलम नंबर 3 झाला. आणि आता आपण ब्रॅकेट क्लोज करणार आहोत. हे ब्रॅकेट क्लोज केले तर विवेक सरांचा हिंदीचा क्लास 7:30 वाजता आहे असं इथे दिसते. आता इथे ड्रॉप डाऊन मध्ये आपण जर बदललं, इथे अमन सर घेतले, तर अमन सर घेतल्यानंतर अमन सरांचा कोणता एक क्लास, इंग्लिश हा क्लास. पण इथे मात्र पूर्वीचाच म्हणजे विवेक सरांचा हिंदी हा क्लास हेच नाव राहिलेलं आहे. का बरं तसं झालं असेल, तर आपण परत इथे डबल क्लिक करू म्हणजे आपल्याला फॉर्म्युला दिसेल. आता अमन सरांच्या बाबतीत पाहायचं झालं तर आपलं टेबल आरे तर बदलणार नाहीये. आता 7:30 हे टायमिंग असल्यामुळे रो पण बदलणार नाही. मग कॉलमचा विचार केला तर अमन सर किती नंबर कॉलम मध्ये आहेत, तर 2 नंबर कॉलम. म्हणजे आपल्याला इथे 2 करावे लागेल. 2 केलं, कॉलम नंबर 2 केला आणि एंटर केलं. तर असं हे अमन सरांचं आलेलं आहे. पण हे जर पाहायचं असेल तर आपण प्रत्येक वेळी असं करत राहणार आहोत का, प्रत्येक वेळी आपल्याला असं कॉलम नंबर किंवा रो नंबर बदलावा लागेल. म्हणजे रो नंबर बदलायचा झाला म्हणजे 8:30चं टायमिंग इथे घेतलं आपण, इथे 8:30चं टायमिंग घेतलं तर रो नंबर पण बदलावा लागेल. मग आपल्याला रो नंबर आणि कॉलम नंबर हा ऑटोमॅटिक यावा असं वाटत असेल तर काय करावं लागेल, हे रो नंबर किंवा कॉलम सारखे बदलावं लागू नयेत म्हणून ते आपल्याला डायनामिक करावे लागते. म्हणजेच आपल्याला ऑटोमॅटिक इथे ते कॉलम नंबर किंवा रो नंबर बदलत राहील असं करावं लागेल. आणि तसं करायचं असेल तर त्यासाठी आपण यामध्ये मॅच फॉर्म्युलाचा उपयोग करणार आहोत. तर आता हे आपला इथे इंडेक्स फॉर्म्युला मांडलेलाच आहे आपण. आता मॅच फॉर्म्युला काय आहे, कसा काम करतो ते पहिल्यांदा पाहूया. तर
रो नंबर इथे मी लिहिले. इथे रो नंबर साठी मॅच फॉर्म्युला आपण टाईप करूया. इक्वल टू मॅच आलं. नंतर इथे लुकअप व्हॅल्यू विचारले. लुकअप व्हॅल्यू काय आहे तर आपल्याला टायमिंग पाहिजे. ही टायमिंग पाहिजे, कॉमा दिला. आता पुढे लुकअप ॲरे विचारले. तर ह्या मॅच साठी आपलं लुकअप ॲरे काय आहे, आपल्याला टायमिंग पाहिजे, तर हे लुकअप ॲरे होईल आपलं पहिल्या कॉलम मधलं. कॉमा दिला. कॉमा दिल्यानंतर आपल्याला पुढचं आर्ग्युमेंट आलंय लेस दॅन, एक्झॅक्ट मॅच आणि ग्रेटर दॅन असे मॅचच्या संदर्भात विचारले. तर आपल्याला एक्झॅक्ट मॅच पाहिजे म्हणून आपण इथे 0 देणार आहे आणि ब्रॅकेट क्लोज करणार आहे. ब्रॅकेट क्लोज झालं. तर इथे आपली ही रो 2 आली. म्हणजे पहा आपलं टेबल इथून सुरू झाले टेबल. ही पहिली रो आणि ही दुसरी रो, म्हणजे रो नंबर इथे आला आपला. तसंच आपण कॉलम साठी मॅच फंक्शन वापरून पाहणार आहोत. इक्वल टू मॅच आलं. नंतर इथे विचारलंय लुकअप व्हॅल्यू. आता कॉलम साठी आपली लुकअप व्हॅल्यू काय आहे तर ही आहे H2, कॉमा दिला. नंतर लुकअप ॲरे. तर लुकअप ॲरे जर पाहिजे असेल तर कॉलम साठी लुकअप ॲरे काय आपलं इथून इथपर्यंत आहे आपल्याला आणि कॉमा दिला. पुन्हा आपल्याला एक्झॅक्ट मॅच साठी 0 लावायचं आहे आणि ब्रॅकेट क्लोज करायचे. एंटर केलं. तर इथे पण आपला कॉलम 2 आला. 2 का आलाय तर हे अमन सर किती नंबर कॉलम मध्ये आहेत पहा, 2 नंबर. हा 1 नंबर झाला आणि हा 2 नंबर. तर मॅच फंक्शन आपल्याला अशा नंबर काढून देतं. तर आता समजा इथे आपण टायमिंग बदललं. टायमिंग काय घेतलं 10:30 घेतलं तर इथं 5 आलाय रो नंबर. पहा 10:30ला 5 नंबर आला. तर हा 5 नंबरची ही रो आहे. समजा कॉलमच्या बाबतीत आपण पाहिलं तर इथे आपण रामू सर घेतलं. तर रामू सर किती नंबर कॉलम मध्ये आहेत, 1, 2, 3 आणि 4 नंबर मध्ये कॉलम मध्ये आहे. तर असे मॅच फंक्शन आपल्याला रो नंबर आणि कॉलम नंबर काढून देतं. तर आता आपल्याला याचा उपयोग इथे जे आपण इंडेक्स फंक्शन मांडलेलं आहे, इंडेक्स फॉर्म्युला जो मांडलेला आहे त्यामध्ये याचा उपयोग करायचा आहे मॅच फंक्शनचा. तर तो कुठे कुठे करावा लागेल आपल्याला. हे झालं रो. हे रो साठी आपल्याला मॅच फंक्शन वापरायचंय. पुन्हा हे आहे कॉलम. या कॉलम साठी पण आपल्याला मॅच फंक्शन वापरायचंय. तर आपल्याला आता आपण पहिल्यांदा रो साठी हे फंक्शन वापरूया. हे सिलेक्ट केलं आणि इथे मॅच वापरायचंय आपल्याला. MATCH मॅच आलं. टॅबनी पुढे गेलो. आता इथे लुकअप व्हॅल्यू विचारले. तर आपली रो साठी लुकअप व्हॅल्यू कुठली आहे तर ही आहे, कॉमा नंतर पुढे लुकअप ॲरे विचारले. तर हे लुकअप ॲरे काय आहे आपल्याला रो मध्ये टायमिंग साठी लुकअप ॲरे जे आहे ते हे द्यावं लागेल. A2 ते A9 असं द्यावं लागेल. कॉमा दिला आणि इथे एक्झॅक्ट मॅच साठी आपल्याला 0 द्यायचंय आणि इथे आपलं ब्रॅकेट क्लोज करायचंय. आता पुढे राहिलं. पुढचं आहे कॉलम साठी आपल्याला पुन्हा मॅच फंक्शन वापरायचे म्हणून पुन्हा इथे MATCH मॅच टॅबनी पुढे गेलो. आता इथे पुन्हा विचारले लुकअप व्हॅल्यू. तर कॉलम साठी लुकअप व्हॅल्यू ही आहे आपली. तर ती मांडली आपण. कॉमा दिला आणि नंतर लुकअप ॲरे विचारले. तर कॉलम साठी लुकअप ॲरे हे आहे आपलं. कॉमा दिल्यानंतर इथे एक्झॅक्ट मॅच द्यायचे. 0 दिला आणि आता आपल्याला इथे बाहेर एक ब्रॅकेट अजून देऊन एंटर करायचं. तर पहा इथे रामू सर आहे. 10:30चं टायमिंग आहे आणि इथे मराठी आलेलं आहे. तर रामू सर 10:30च्या टायमिंगला रामू सर हे मराठी आलं आहे. इथे समजा आपण टायमिंग बदललं, 12:30 केलं तर 12:30ला रामू सर काय घेणार आहेत, हिंदी हा सब्जेक्ट घेणार आहे. आता इकडे आपण समजा हे आकाश सर केले तर 12:30ला आकाश सर इंग्लिश घेणार आहे. इथे आपण अजून टायमिंग बदलून पाहिलं, समजा 1:30चं केलं
तर 1:30 वाजता आकाश सर हिंदी घेणार आहे. इथे अमन सर केले तर 1:30 वाजता अमन सर मराठी घेणार. म्हणजे आपण इथे आता फॉर्म्युला आपला परफेक्ट झाला आणि इथे कुठेही आपल्याला रो नंबर किंवा कॉलम नंबर मॅन्युअली टाकायला लागत नाहीये. तो का तर आपण इंडेक्स आणि मॅच ही 2 फंक्शन्स आहेत, हे 2 फॉर्म्युले आहेत, ते एकत्र मांडून आपण हा आपल्याला हवा तो फॉर्म्युला तयार केलेला आहे. तर अशा प्रकारे हा इंडेक्स आणि मॅच फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. योग्य त्या ठिकाणी तुम्ही त्याचा वापर करू शकता. पुढे जाऊया. पुढे आहे आपला हा चौथा पॉवरफुल फॉर्म्युला लुकअप व्हॅल्यू. लुकअप हा फॉर्म्युला जो आहे तो आपण पाहणार आहोत. तर हा लुकअप फॉर्म्युला पाहण्यासाठी आपण इथे एक टेबल घेतले. इथे SR नंबर आहे, सिरियल नंबर आहे, नाव आहे, नाव नंतर पे डेज आहेत, बेसिक पे आहे, DA आहे, टोटल पे आलेला आहे, PF ESI हे डिडक्शन आहे, 2 डिडक्शनचे कॉलम. हे 2 डिडक्शन गेल्यानंतर नेट पे इथे दिलेला आहे. आणि इकडे आपल्याला यातून जी माहिती काढायची, समजा हे टेबल जे आहे, पहिलं हे टेबल जे आहे ते 200 एम्प्लॉईचं असेल, 500 एम्प्लॉईचं असेल, 1000 एम्प्लॉईचं असेल आणि त्यातून आपल्याला दिलेल्या कुठल्याही एका व्यक्तीचं जर इथे काढायचं असेल माहिती, तर ती आपण कशी काढणार. तर त्यासाठी आपल्याला प्रत्येक ओळ पाहत जावे लागेल, हा एम्प्लॉई कुठे आहे आणि ते शोधून काढावं लागेल. त्यासाठी खूप वेळ जाऊ शकतो. परंतु लुकअप हा फॉर्म्युला वापरल्यानंतर आपल्याला काही क्षणातच आपल्याला ती माहिती मिळते. तर इथे लुकअप म्हणजे लुकअप व्हॅल्यू काय आहे ती आपल्याला घ्यायचे, इथे द्यायचे. आणि इथे आपल्याला जे दिलेलं आहे पेड एज, बेसिक, DA, टोटल, ESI आणि नेट सॅलरी, तर हे सगळे इथे ह्या ड्रॉपडाऊन मध्ये आलेले आहेत. सिरियल नंबर पासून म्हणजे जे कॉलम आहेत ते ह्या बॉक्समध्ये आलेले आहेत ड्रॉपडाऊन मध्ये. आणि इथे एम्प्लॉई आलेले आहेत नावावरून, इथे सर्व एम्प्लॉई इथे नावावरून आलेले आहेत. तर असं हे पुढचा आपल्याला रिझल्ट टेबल जो आहे तो रिझल्ट टेबल इथे आहे. तर आता ह्या दोन्ही टेबलचा उपयोग करून आपण आपल्याला हवी ती माहिती कशी काढू शकतो. इथे आपल्याला काय काढायचे, पे डेज काढायचे. तर त्यासाठी आपण फॉर्म्युला वापरणार आहोत. आता आपल्याला इथे फॉर्म्युला वापरायचा, इक्वल टू साइन मांडलं आणि आता लुकअप हा फॉर्म्युला वापरणार आहोत आपण. टॅबनी पुढे गेलो, इथे विचारलंय लुकअप व्हॅल्यू. लुकअप व्हॅल्यू काय आपली, तर ही आहे K2 हा सेल आहे लुकअप व्हॅल्यू, कॉमा दिला. पुढे विचारलं जाते लुकअप वेक्टर. लुकअप वेक्टर काय आहे आपल्यासाठी, तर इथे आपली लुकअप व्हॅल्यू काय आहे, नाव आहे अमन. तर हे नाव कुठे, तर ह्या कॉलम मध्ये आहे. म्हणून आपण इथून सिलेक्ट करूया आणि हे सर्व सिलेक्ट करूया शेवटपर्यंत. हे सिलेक्ट झालं आणि आता कॉमा देऊया. कॉमा दिल्यानंतर आपल्याला रिझल्ट वेक्टर विचारलेले आहे. रिझल्ट वेक्टर साठी आपल्याला इथे द्यायचे रिझल्ट वेक्टर पेड एज कॉलम कुठे, हा, तर इथून आपल्याला हे घ्यायचे. आणि आता इथे ब्रॅकेट क्लोज केलं आणि एंटर मारलं, तर हे आपल्याला इथे रिझल्ट आला. आता हे चेक करायचं असेल तर आपल्याला पाहायला लागेल अमनचं पेड एज किती आहे, ते 26 आले. भक्ती केलं तर आपल्याला पाहायला लागेल हे भक्ती आहे, भक्तीचे पेड एज 3 आहेत, हे 3 आले. तर अशा प्रकारे आपण हे पेड एज काढलं. तसंच जर आपल्याला बेसिक काढायचं असेल किंवा आपण असं पाहूया नेट पे काढायचं असेल, तर नेट पे इथं मांडून घेऊ. पहिल्यांदा नेट पे मांडल्यानंतर आपल्याला अजून इथे आलेलं नाहीये, पण नेट पे साठी आपण इथे आपल्याला हे बदलावं लागेल. हे जे आहे तर हा कॉलम आपल्याला इथे घ्यावा लागेल. हा घेतला कॉलम, एंटर मारलं आणि इथे भक्तीचं नेट पे आलं आपल्याला. नेट पे इकडे शेवटी आहे, तर हे भक्तीचं नेट पे आलं. पुन्हा इथे दुसरं कोणी बदललं, समजा आपण इथे दीपक घेतलं, तर दीपक कुठे आहे, इकडे दीपक 11 नंबरला आहे. इथे 6519
इथे 6519 आलं. तर असं आपल्याला हे जे कॉलम्स आहेत त्या कॉलमचं कुठलंही काढता येईल, पण ते काढण्यासाठी आपल्याला तो कॉलम इथे सिलेक्ट करून आणावा लागेल. तर अशा प्रकारे आपली ही लुकअप व्हॅल्यू आपण पाहिलेली आहे. आता आपण वळूया फॉर्म्युला नंबर 6 आणि तो आहे व्ही लुकअप म्हणजे व्हर्टिकल लुकअप. खरं तर व्ही लुकअप फॉर्म्युला लोकप्रिय आहे, अतिशय लोकप्रिय आहे. याबद्दल मी अगोदर पण व्हिडिओ बनवलेले आहेत, परंतु आता या सिरीज मध्ये पुन्हा घेतला आहे कारण हा अत्यंत महत्वपूर्ण फॉर्म्युला आहे. इथे 2 टेबल आहेत पहा, हा एक टेबल आणि हा एक टेबल. हा पहिल्या टेबलमध्ये डाटा आहे आणि दुसरा टेबल जो आहे तो रिझल्ट टेबल आहे, त्यात आपण रिझल्ट काढणार आहोत. अशा ह्या टेबलमध्ये समजा 200, 500, 1000 अशा एंट्रीज असतील, म्हणजे 1000 ओळीत असे हा डाटा असेल, तर त्या डाटामधून एखाद्या अकाउंटची माहिती, समजा ह्या अकाउंटची माहिती आपल्याला काढायची आहे, तर ती काढण्यासाठी आपल्याला ते 1000 ओळी शोधत बसावे लागेल, तेव्हा आपल्याला तो नंबर सापडू शकेल आणि मग आपल्याला त्याचा डाटा मिळू शकेल. परंतु असा डाटा क्षणात मिळवण्यासाठी इथे जो रिझल्ट टेबल आपण मांडलेला आहे त्यामध्ये फॉर्म्युला लिहून आपण क्षणात असा डाटा मिळवू शकतो. तर तो फॉर्म्युला कसा वापरणार आहोत आपण, चला तर पाहूया. तर पहिल्यांदा आपण ह्या टेबलची पूर्ण रेंज सिलेक्ट करूया. त्या टेबलची पूर्ण रेंज सिलेक्ट केली, ती पूर्ण सिलेक्ट करून त्याला एक नाव देऊया. तर हे नाव तुम्ही 2 प्रकारे देऊ शकता. एक तर आता आपण सिलेक्ट केलेले आहे ही रेंज घेऊन, आणि दुसरं म्हणजे हे अल्फाबेट लिहिलेत इथून सिलेक्ट करून आपण ह्या टेबलला नाव देऊ शकतो. तर आता इथं जर ही रेंज सिलेक्ट केली, एवढीच रेंज सिलेक्ट केली, तर इथे जो रिझल्ट टेबल मांडलेला आहे त्या रिझल्ट टेबलमध्ये आत्ता जेवढे अकाउंट्स आहेत तेवढ्याच अकाउंटचा मिळेल. समजा याच्यात पुढे जाऊन 2 अकाउंट 3 अकाउंट वाढत गेले, तर त्या अकाउंटचा मात्र ह्या रिझल्ट टेबल मधून आपल्याला रिझल्ट मिळणार नाही. पण जर आपण ह्या अल्फाबेट वरून सिलेक्ट केले, असा टेबल सिलेक्ट केला, तर हा टेबल सिलेक्ट कसा झालाय पहा, हा शेवटपर्यंत म्हणजे 10,48,576 जी ओळ आहे त्या ओळीपर्यंत हा टेबल सिलेक्ट झालेला आहे. म्हणजे हा पूर्ण टेबल आपण सिलेक्ट केलेला आहे. आणि जर असा सिलेक्ट करून आपण नाव दिलं, तर आता आपण इथे नाव देऊया लिस्ट 1 असं नाव देऊया. तर हे नाव देत असताना एक काळजी घ्यायची की ह्या नावामध्ये कुठेही गॅप येता कामा नये, आणि असं नाव देऊन झाल्यानंतर एंटर हे बटन दाबलंच पाहिजे, तरच तुमचं ते नाव फिक्स होईल किंवा सिलेक्ट होईल. तर आता आपण हे नाव दिलेले आहे ह्या लिस्टला. तर असं नाव दिल्यानंतर जर आपण ह्या टेबलमध्ये पुढे एंट्रीज वाढवल्या, किती वाढू द्या, तर त्याचा रिझल्ट इथे ऑटोमॅटिक येत जाईल. ते ह्या टेबलमध्ये समाविष्ट असल्यामुळं इकडे रिझल्ट टेबलमध्ये त्याचा रिझल्ट मिळत जाईल. चला तर आपण आता फॉर्म्युला इथे मांडूया. इथे अगोदर असलेला डाटा मी डिलीट करतोय. इक्वल टू व्ही लुकअप आलं, टॅबनी पुढे गेलो आपण. आता इथे विचारले लुकअप व्हॅल्यू, तर लुकअप व्हॅल्यू काय आहे आपली, तर ही अकाउंट नंबर ही लुकअप व्हॅल्यू आहे आणि ती H1 मध्ये आहे, म्हणून हा सिलेक्ट केला, H1 आलं, कॉमा दिला. त्यानंतर पुढे टेबल अरे विचारले, तर टेबल अरे म्हणजे आपला हा पूर्ण टेबल येणार आहे. ह्या टेबलला आपण नाव दिलेलं आहे, जे नाव टेबलला कुठलंही देऊ शकता. मी इथं लिस्ट 1 असं नाव दिलेलं आहे, तर मी आता इथे लिस्ट 1 असं टाईप करणार आहे. इथे टेबलची पूर्ण रेंज देण्याऐवजी लिस्ट 1 फक्त टाईप करणार आहोत. हे लिस्ट इथे आल्यानंतर मी याच्यावर डबल क्लिक करतो. डबल क्लिक केल्यानंतर ती लिस्ट 1 आली, कॉमा दिला. कॉमा दिल्यानंतर कॉलम इंडेक्स नंबर विचारलाय. कॉलम इंडेक्स साठी मी फंक्शन वापरणार आहे ROW, रो ब्रॅकेट क्लोज आणि कॉमा दिला. त्यानंतर एक्झॅक्ट मॅच साठी 0 दिला आणि ब्रॅकेट बंद केला, एंटर. तर इथे आपला 7 नंबरचा अकाउंट आहे, हे 7 नंबरचं अकाउंट
15,276 हे 15,276 आलं. आता हे आपण पुढे ड्रॅग करणार आहोत. हे ड्रॅग केल्यावर सेव्हिंग्ज, नॉर्थ काउंटी आणि एक्झिस्टिंग हे सगळं बरोबर आलेलं आहे. आता इथे हा नंबर चेंज केला, समजा इथे 11 दिला, 11ची व्हॅल्यू यायला पाहिजे. 11ला काय 7,177. सेव्हिंग, नॉर्थ काउंटी, एक्झिस्टिंग हे सगळं आलं. आता पुढे जाऊन आपण जर समजा केलं, आपण मगाशी म्हटलं होतं की हा टेबल पूर्ण अल्फाबेट पासून सिलेक्ट केला तर त्याचा रिझल्ट आपल्याला वेगळा येणार आहे. तो 56, 1, 2, 3, 0 आणि 15 हे अकाउंट ऍड केले आपण. त्याची इथे व्हॅल्यू दिली 60,000. इथे CD दिलं, CD पुन्हा सेंट्रल आणि न्यू असंच ठेवलं. तर आपल्याला जर आता ह्या 15 नंबरच्या अकाउंटची जर व्हॅल्यू काढायची असेल माहिती, तर आपण इथे क्लिक करणार आणि इथे 15 टाकणार. तर 15 ह्या अकाउंटची माहिती इथे आली, 60,000 ही माहिती आली. तर असा टेबल सिलेक्ट केल्यानंतर हा फायदा होतो की ऍडिशन होत गेले ह्या टेबलमध्ये, तर तेही इथे आपल्याला ऑटोमॅटिक दिसायला लागते. आता आपण पुढे जाऊया. पुढचा 7 नंबरचा फॉर्म्युला आहे आपला एच लुकअप. जसं व्ही लुकअप म्हणजे व्हर्टिकल लुकअप, तसाच एच लुकअप म्हणजे हॉरिझॉन्टल लुकअप. तर ह्या हॉरिझॉन्टल लुकअपला आपण क्लिक केलं. इथे तर टेबल आलेलं नाही, आपण अगोदरच्या व्ही लुकअप मधलंच टेबल वापरणार आहे, पण ते कन्वर्ट करणार आहोत. तर ते पहा कसं कन्वर्ट होणार आहे. ही टेबल रेंज आपण सिलेक्ट केली, 14 नंबर पर्यंतच आता सिलेक्ट करतोय मी. तर ही सिलेक्ट केली, कॉपी केली. कॉपी केल्यानंतर इथे ह्या एच लुकअप मध्ये मी इथे पेस्ट करणार आहे, पण ते पेस्ट कसं करणार आहे ते पाहून घ्या. होम मेनू मध्ये पेस्ट ऑप्शन जे आहे त्यातल्या ड्रॉपडाऊन वर क्लिक केलं, पेस्ट स्पेशलला गेलो. हा जो डायलॉग बॉक्स आलाय त्याच्यात इथं शेवटी जे ओके आहे त्याच्यावरती जे ऑप्शन आहे ट्रान्सपोज, त्याला सिलेक्ट करा, टिक करा आणि ओके करा. हे केल्यानंतर आपलं जे व्हर्टिकल टेबल होतं ते हॉरिझॉन्टल टेबल झालेलं आहे. म्हणजेच अकाउंट, अमाऊंट, अकाउंट टाईप, ब्रँच, कस्टमर हे जे असं होतं कॉलम वाईज होतं ते आपल्याला रो मध्ये आले आणि रो मध्ये जे होतं ते कॉलम मध्ये गेलेलं आहे. रिझल्ट टेबलसाठी आपण इथे आणणार आहोत, त्यासाठी इथे पेस्ट करणार. इथे पुन्हा पेस्ट करताना आपण ट्रान्सपोज वापरणार आहोत. पुन्हा ट्रान्सपोज वर क्लिक केलं आणि ओके केलं. तर असं हे आपलं रिझल्ट टेबल आलेलं आहे. आता आपण इथे एक अकाउंट नंबर मांडणार आहोत. हा अकाउंट नंबर आणला आपण इथे. त्यानंतर इथे आपण फॉर्म्युला मांडणार आहोत, इक्वल टू एच लुकअप. एच लुकअप आलं, टॅबनी पुढे गेलो. आता इथे आपल्याला लुकअप व्हॅल्यू विचारली, तर आपल्या ह्या टेबलमध्ये लुकअप व्हॅल्यू ही आहे C9. ही लुकअप व्हॅल्यू आहे. याला कॉमा देण्यापूर्वी आपण ही लुकअप व्हॅल्यू इकडे पुढे कुठेही टेबल सरकला, पुढे कुठेही फॉर्म्युला कॉपी झाला तरी ही C9 ही C9च राहणार आहे. आणि म्हणून आपण F4 ने ते फिक्स करू. आणि आता कॉमा दिला. कॉमा दिल्यानंतर टेबल अरे विचारला. टेबल अरे आपल्याला इथून सिलेक्ट करायचं आहे. टेबल इथून सिलेक्ट केलं आणि आपले हे टेबल सिलेक्ट झालेलं आहे. आता इथे टेबल आपलं सिलेक्ट कसं झालंय, 1 2 3 4 5 1 2 5 असं झालेलं आहे. टेबल झालं. आता इथे रो इंडेक्स आलेला आहे. त्या रो इंडेक्सच्या जागी मी फंक्शन काय वापरणार आहे, तर कॉलम इथे क्लोज केलं. आता इथे कॉलम मांडला असलं तरी इथे आपल्याला आपण इथे आहे फॉर्म्युला कोणत्या कॉलम मध्ये मांडलाय, 1 2 3 4 नंबर मध्ये मांडलेला आहे. आणि आपला ओरिजिनल टेबल मधला कॉलम किती आहे, 1 आणि 2 मधून आपल्याला रिझल्ट पाहिजे, म्हणून इथे -2 केली. कॉमा दिला, एक्झॅक्ट मॅच साठी 0 दिला, ब्रॅकेट क्लोज केलं आणि एंटर केलं. हे पहा, हे 4 नंबरचं अकाउंट आहे, त्याचा 15,000 CD, सेंट्रल आणि एक्झिस्टिंग असं आहे. तर आता आपण हा ड्रॅग केला. ड्रॅग केल्यानंतर हे सगळं बरोबर आलं. इथे इतर कुठलाही फॉर्म्युला कॉलम टाकला तरी तुम्हाला तो रिझल्ट मिळणार आहे. म्हणजे इथे समजा 11 नंबर घेतला तर त्याचाही तुम्हाला रिझल्ट मिळेल.
11 नंबर कुठे आला? 7, 8, 9, 10, 11 नंबर 7177. तर इथे 7177 आलं. सेव्हिंग आलं, नॉर्थ काउंटी, एक्झिस्टिंग, हे सगळं इथे आले. तर अशा प्रकारे आपण एच लुकअप फॉर्म्युला पाहिलेला आहे. एच लुकअप फॉर्म्युला व्ही लुकअप फॉर्म्युला सारखाच असला तरी फक्त थोडा फरक आहे की तो हॉरिझॉन्टल मानला जातो, त्यामुळं काही व्हॅल्यू इथे बदललेल्या असतात. एवढाच फरक आहे त्याच्यात. तर अशा प्रकारे आज आपण 7 फॉर्म्युले पाहिलेले आहेत आणि ते म्हणजे युनिक, फ्रिक्वेन्सी, इंडेक्स, मॅच, लुकअप, एच लुकअप आणि व्ही लुकअप असे 7 फॉर्म्युले पाहिलेले आहेत. आणि हा इथे आपला पार्ट 1 संपत आहे. आणि हा पार्ट 1 संपल्यानंतर पुढच्या पार्टमध्ये राहिलेले फॉर्म्युले आपण पाहणार आहोत. धन्यवाद.